हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी चैताली, नवऱ्याची गाय, आणि मी अविनाश बायकोचा बैल आम्ही स्वागत करतो तुमचं आमच्या युट्यूबच्या. चॅनलवरती. आणि आज आम्ही निघालो आहे पुन्हा फेरफटक्यावर. डेली ब्लॉग कमी आणि मला वाटतं हा ट्रॅव्हल ब्लॉगचा चॅनल जास्त झालाय है ना. थोडा रस्ता खराब आहे त्याच्यामुळे ठीक आहे. एनिवेज, सो तेच म्हणणार होते, डेली ब्लॉग कमी आणि ट्रॅव्हल ब्लॉगचं चॅनल जास्त झालंय. बट एनिवेज, करू ट्राय आम्ही अजून डेली ब्लॉग्स. आमच्याकडे हा, डेली होत नाही. डेली ब्लॉगचा असा प्रॉब्लेम असतो ना की खूप रिपिटेटिव्ह मंडे टू फ्रायडे आमचं हे असतं स्केड्यूल. तर सगळ्या गोष्टी रिपीटच असतात. लाईक तेच सकाळी उठणं, तेच जिमला जाणं, आल्यानंतर ब्रेकफास्ट, थोडंसं लंचची भाजी प्रिपेअर करणं, टिफिन पॅक करणं, घाईघाईत ऑफिसला जाणं, आल्यानंतर पुन्हा रात्रीचं जेवण बनवणं आणि गुड नाईट. असंच आमचं रोजचं शेड्यूल असतं. सो त्याच्यामुळे रोज रोज तर दाखवायला व्ह्युअर्सना पण काही इंटरेस्टिंग असलं पाहिजे ना. प्रॉब्लेम म्हणजे मला तर लाईक माझ्या काही फ्रेंड्सने असं सजेशन दिलं होतं की आपण भांडलो पाहिजे, आपण ड्रामा क्रिएट केला पाहिजे, काहीतरी असं की जेणेकरून लोकांना बघताना इंटरेस्ट येईल. बट ठीक आहे, बघू तसं काही करता येईल का मला. बट एनिवे, हा, आणि काही दोन अपडेट आहेत जे मला तुम्हाला द्यायचं. त्याच्यापैकी एक हे होतं की सगळ्यात पहिल्या ब्लॉग मध्ये आपण कॅरेट लेनला गेलो होतो, जिथे मी एक मंगळसूत्राची ऑर्डर दिली होती आणि मी विसरली. ते आलं मला, मी ते घातलं आणि त्याच्यानंतर मी पुन्हा भरपूर ब्लॉग्स पण केले, बट मी ते दाखवलंच नाही की कोणतं मंगळसूत्र होतं म्हणून. सो हे ते मंगळसूत्र होतं असं आहे हे. सो इट्स लाईक बटरफ्लाय मध्ये, हा असा बटरफ्लाय आहे मध्ये, आणि हे छोटे छोटे याच्यामध्ये बीड्स आहेत ब्लॅक, आणि त्याला असं एक असा लंबा स्ट्रिंग आहे मध्ये. सो काहीतरी मला वेगळं हवं होतं, सो आय गॉट दिस. सेकंड अपडेट, वेट, दिसलं ना? कसं वाटतं? हेअर कट केला, हेअर कट छोटासा हेअर कट केलाय मी, कारण मी अगोदर ना ट्रीटमेंट केलेली केसांवरती, आणि आणि पुन्हा मला ती ट्रीटमेंट करायची नव्हती. त्याच्यामुळे हाफ लेंथ माझी स्ट्रेट दिसत होते आणि माझे नॅचरल केस आहेत ते बऱ्यापैकी वेवी आहेत, आणि ते खूप विचित्र दिसत होतं. आणि लांब केस असल्यामुळे मला ते मॅनेज पण नव्हते करता येत. तर मग त्याचं सोल्युशन म्हणून मी कट करून टाकलं त्यांना. इट्स लाईक की लेंथ काढूनच टाकायचे, नाही ठेवायचे. सो लेंथ कट केली, आणि आता हे सध्या माझं जे दिसतं आहे हे नॅचरल केस आहेत. त्यांना मी थोडस वीग लावली. वीग नाही लावले. वीग नाही लावले. नाही निघत बघ, नाही निघत बघ. हा, सो हे असं दोन अपडेट्स होते जे मला तुम्हाला द्यायचे होते. आता आम्ही निघालो आहे एका छोट्याशा ट्रिपवरती. पुण्याच्या जवळच आहे, खूप दूर न जाता आम्ही. दाखवतो तुम्हाला. स्टे ट्यून्ड विथ अस आणि बोर नका हो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही ट्राय करू तुम्हाला एंटरटेन करण्याचं जेवढं होईल तेवढं. बट हा, स्टे विथ अस. आता आम्ही ब्रेकफास्ट करून तुम्हाला दाखवतो. हा, ब्रेकफास्ट करून मी दाखवतो. ठीक आहे. I will go down to the parties that my eyes are shut and they're glowing red. I don't need sleep 'cause it's all in my head. It's all in my head. It's all in my head. You can find me on the dance floor, moving like a zombie for sure. My skin is looking paler. I figure it. सो आम्ही आलो लोणावळ्याला. कुठे आलो? लोणावळा. खूप पाऊस चालू आहे. आम्ही आता ब्रेकफास्ट करायला थांबलो. काय काय खायचंय? वडापावचा फक्त वडा मागवलाय. पाव आम्ही स्वतः सोबत आणलाय. आणि कांदा भजी सांगितले. वड्याचा फक्त वडा आणि चहा आणि कांदा भजी. मॅगी पुढच्या पॉइंट राखतो. हा, बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो बाहेर. खूप छोटंसं हॉटेल आहे मस्त. मला व्ह्यू दाखवतो मी. खूप जास्त पाऊस सुरू आहे. खूप पाऊस असतो. खूपच पाऊस. त्याच्यासाठी येतात लोक लोणावळ्यात.
हम यहाँ पे देखने आए हैं क्या? पूरा फॉग. दाखवू ना टायगर पॉइंट टायगर पॉइंट टायगर पॉइंट काही दिसत नाही तिकडे. दाखवतो तुम्हाला. सगळीकडे फॉगच फॉग. काही दिसत नाही. आणि आम्ही इथे ब्रेकफास्ट करायला आलोय सनी स्नॅक सेंटर. हे बघा त्या काकूंनी आमच्यासाठी केलेत भजी. आणि वडापावचं फक्त वडा घेतलाय आम्ही. हे बघा कसं आहे. क्रिस्पी बघ ना. भजी खतरनाक. कोणती चटणी आहे दादा ही? कांदा लसूण चटणी. खूप भारी आहे. तुम्ही आले लोणावळ्याला तर इथे याल नक्की. स्टार्टिंगलाच आहे सनी स्नॅक सेंटर. सनी स्नॅक कॉर्नर. आणि ओनर पण खूप छान आहेत, खूप फ्रेंडली आहेत. आमच्याशी खूप प्रेमाने आपुलकीने त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी सर्व केल्या. सो जर तुम्ही इथे आले तर तुमच्या बरोबर पण असंच ट्रीटमेंट तुम्हाला मिळेल. आणि प्रत्येक वेळेस जागा तर महत्वाची असते, पण त्यापेक्षा पण महत्वाचे तिथले लोक असतात. आणि जर ते लोक अशा प्रकारचे असतील तर नक्की विजिट करा. चला आम्ही नेक्स्ट पॉइंट दाखवतो तुम्हाला. मग कुठं आहे मग आपण? टायगर पॉइंटच्या अलीकडे थोडस आधी अलीकडे हा 1 किलोमीटर असेल ना. एक वॉटरफॉल आहे तो बघायला चाललो आता आम्ही. पूर्ण समोरच आहे. फॉग आहे मागे. काही दिसत नाहीये मला तर. पहिले मी डोळ्यांनी आंधळी आहे, ऑलमोस्ट आंधळी आहे. चष्मा लावल्याशिवाय काहीच दिसत नाही. चष्मा लावून पण मला असं फसवलेलं आहे की हा. मला दूरच दिसत नाही, जवळच दिसतं. मी चष्मा लावल्यावर मी जवळचा पण दिसत चांगलं नाही. करणार आहे. धुकं आहे समोर. काही काही दिसत नाहीये. चला आता आम्ही दाखवतो तुम्हाला वॉटरफॉल. आणि काकांकडे खाल्लं खूप मस्त मागे. साईड वगैरे गाड्याच दिसत नाहीये समोर. तर आता आम्ही जातो समोर, तुम्हाला पॉइंट दाखवतो वॉटरफॉल. ठीक आहे चलो. कुठे आलो मी? वॉटरफॉल. वॉटरफॉल पाठीमागे आम्हाला जावं लागेल. धुकं इतकं असल्यामुळे धुकं नाही, हा फॉग. फॉग इतकं असल्यामुळे दिसत नाहीये. तो आहे वॉटरफॉल तसा पण दिसत नाही. जातो आम्ही अजून थोडस आत. जायचं काय? जाऊ आम्ही. आलोय आम्ही वॉटरफॉलला. वॉटरफॉल धबधबा. आणि नेहमीप्रमाणेच कचरा तर ऑफकोर्स असणारच आहे. त्याच्याशिवाय आपले पर्यटन स्थळ म्हणजे पूर्ण कसे होऊ शकतात. सो धबधबा आहे, त्याच्या समोर थोडासा कचरा आहे. आणि काय माहिती भिंतीतून पाणी. या भिंतीतून पाणी येत आहे, आम्हाला कळत नाही भिंतीच्या मागे नेमकं आहे काय. हो, ही भिंत आहे मागे. हा, आणि त्यातून पाणी पडतंय खालून. हो मागे बघ. दाखव तुम्हाला. मी जास्त जवळ जात नाही. हा बस दुरूनच पाहायचं आणि जायचं. छोटा आहे. आता पुढे आम्ही जाऊ पुढे अजून. हा आमचा फर्स्ट पॉइंट होता धबधबा. धबधबा. अशीच मला खूप धबधबे दिसतील येतानी जातानी या रस्त्याला. धबधबेच धबधबे आहेत, धबधबेच धबधबे आहेत. धबधबे बदबदे धबधबे. चला नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट पॉइंट. तू चालत ये, मी पोच देते. नाही मी अच्छा हा 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 चला. म्युझिक. श्रीधरा मनक सौख्य धामा उज्ज्वला मनक संगलीला आ. बस. जसे की तुम्ही इथे पाहू शकता, 0 है विजिबिलिटी झिरो. झिरो आहे एकदम विजिबिलिटी. मागच्या वेळेस टू व्हीलर मध्ये आलो होतो आपण. काही दिसत नव्हतं. लय वाट लागली होती, खूप थंडी होती. टू व्हीलर ने आलो होतो आम्ही. खूप जास्त थंडी होती. आणि मी अशी व्यक्ती आहे, माझ्याकडे फॅट नाहीये जास्त, नाही का माझ्या बॉडीला गरम ठेवायला. अशी आहे मी, अशी बऱ्यापैकी lean. So I don't have much fat on me that would keep my body warm, you know. हा पण तर एवढी वाट लागते, एवढी थंडी, ते वारं गार आणि त्यातला तो
पाऊस आणि तो आणि पाऊस zero visibility. झिरो विजिबिलिटी झिरो विजिबिलिटी आणि त्याच्यामध्ये जर आज म्हणलं असतं. हा Two जर wheeler ने म्हटलं असतं की 2 व्हीलरने जाऊ आलंच असतं. तर यावंच Option. लागलं असतं. हा ऑफकोर्स मी पण येणारच होती याच्या बरोबर, कारण एकट्याला मी जाऊ देणार नाही. क्योंकि अब इट्स लाइक कि तू जहाँ चलेगा तेरा साया साथ होगा असे वाले आता सध्या सीन आहे आमचा. तर हा म्हणजे विजिबिलिटी खूप जास्त कमी आहे आणि तो पाऊस जो असतो ना तेव्हा लागतो तो असा जोरात वाला नसतो, तो बारीक वाला असतो आणि जसं टोचतो असा स्किनला Two सुईसारखा. wheelerची पण मजा नसते. हा 2 दोन्ही व्हीलरची मजा फरक. वेगळी आहे, पण मला खूप जास्त गार लागतं यार. माझी थंडी सहन करण्याची कॅपॅसिटी तेवढी जास्त नाहीये. पूर्ण थंडी होऊन जाते. ऑल्दो आपण जेव्हा सिक्कीमला गेलो होतो तेव्हा रे कंटिन्यू लाईक तिथे मायनस मध्ये टेम्परेचर होतं आणि माझं कंटिन्यू 2 दिवस जे डोकं डोकं ठणकलंय ना, लाईक आय कांट से. पण मजा आहे, सोबत सजा पण आहे, सगळ्याच गोष्टी असतील. प्रत्येक मजा ती सजा असते. चला आम्ही आता चाललोय पुढच्या पॉइंट वरती. विजिबिलिटी जी आहे ती एकदम मायनस मध्ये मायनस मध्ये गेली आहे. दाखवतो तुम्हाला व्ह्यू. सगळे दोन्ही साईडने जंगलं आहेत आणि मस्त आहे आणि याचा खूपच मस्त आहे. तुम्ही बघा. कुठे चाललो आपण? कोराईगड ट्रेक. असा होता आता रस्ता पूर्ण ऑफ रोड. पाळावर हात टिकून चढला. हात दाखव. माझे पूर्ण हात भरले, माझ्या पाठीला पुसले सध्या. हे बघा रोड बघा असा. तुझी पाठ दाखवते थांब मी त्यांना. पलट. हे बघा त्याची पाठ मी त्याला पुसलेत हात, कारण मला चिखल आवडत नाही हाताला आणि पायाला. तरी मी घेऊन चाललो. चढतो आम्ही आता पुढे अजून. चला थकली का तू? नाही हा चढ. लेग डे केला होता मला. जरा त्रास होतोय पण ठीक आहे. काही नाही. अरे शुअर इकडेच हा शुअर आहे की नाही शुअर? आय एम नॉट शुअर. आय एम शुअर. ते समोर ते लागलंय बोर्ड बघ. परिगड बोर्डचं बघा दिसत पण नाही ते बोर्ड बघा बोर्ड. हे बोर्ड आहे इथे, हे बोर्ड आहे. त्या बोर्डचा आत्मा निघालाय सध्या, पण ठीक आहे. मजा येते यार. खतरनाक मजा आहे. जे लोक म्हणतात ना की आता पहिले कमवा, पैसे खूप कमवून घ्या, लेकरं करा, लग्न करा, संसार करा, एकदा रिटायरमेंट झाली की मग अरे तुम्ही 60 वर्षाचे होणार. रिटायरमेंट झाल्यानंतर असले रस्ते चढायला जमणार आहे का तुम्हाला? पहिलेच तुमचे एक्सरसाइज आहे नाही, डाएट आहे नाही, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता 60 वर्षानंतर चढून दाखवा मग नाही तर काय. हा ना, आतापर्यंत मी आणि अविनाश युजली आम्ही ज्या पण ट्रिप करतो त्या खूप जास्त त्याच्यामध्ये ट्रेकिंग, फिजिकली ऍक्टिव्ह असतात. आम्ही इवन व्हिएतनामला गेलो होतो. अनफॉर्च्युनेटली तर आम्ही ब्लॉगिंग नव्हती गेली, पण तिथे सुद्धा आम्ही पानसीबान खूप ट्रेक होता मस्त. म्हणजे ट्रेक म्हणजे पायऱ्या होत्या पण खूप वर होतं. खूप वरचा ट्रेक होता. आम्ही आता सिक्कीमला गेलो होतो, तिथे पण आम्ही गुरुडोंगर लेकला गेलो होतो. 16,000 फीट हाईट वरती तुम्ही आहात. ऑक्सिजन एक स्टेप घेतली ना तर तुम्हाला चक्कर यायला लागतात बिकॉज ऑफ ऑक्सिजन, कारण लो ऑक्सिजन. आणि त्याच्यात जर तुम्ही म्हणताय की नाही रिटायरमेंट झाल्यानंतर बघू, आताच तुम्हाला चालता फिरून घ्या. नाही चालू शकत. फिरून घ्या जोपर्यंत अंगात जोर आहे, फिरून घ्या. पाऊस येत आहे, मोबाईल ठेवतो मी आतून. हा दाखवतो तरी तुम्हाला थोडं. बाय. तो आम्ही निघालोय ट्रेकला. त्या मॅडमला पण काय दिसलंय काय? इथे सगळे हिरव्या कलरचे दगड आहेत, वेगळे शेड्स ऑफ ग्रीन. शेड्स ऑफ ग्रीन आणि खूप कलरफुल दगड आहेत नाही का इथे वेगवेगळे. मला माहिती नाही अशा डोंगरावर पण दगड मिळतात म्हणून रंगाचे. करायचं काय तिथे? करायचं काही नाही, मला आवडतात असे कलरचे दगड. माझ्याकडे लहानपणीचं पण कलेक्शन आहे नाही दगडांचं. ग्रीन कलरची दगडी. नॉट जस्ट ग्रीन, वेगवेगळे कलर आहेत त्याच्यामध्ये, पण हा एक आहे त्यातला. नाईस. चाललो आम्ही दगड पाहत. रस्ता बघू शकता तुम्ही, पूर्ण जंगल. चला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे बघा जंगलच जंगल.
काय म्हणलं? हा बजरंगबली पण आहे. बजरंगबली पण आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. हे आलोय आम्ही. हे बघा इकडे आंबे व्हॅली जातं. इकडे जातो कोरीगड किल्ला. हे बघू शकता. त्या इथे पायऱ्या आहेत. ते वरती किल्ला खतरनाक. तिथून जाईल आता आम्ही वर. हे बघा आंबेवली जायला हाच रस्ता आहे, पण ते फक्त काही लोकच जाऊ शकतात. त्यांची ते कंपनी आहे म्हणतात तिकडे. हे आमच्या मॅडम इकडे काय करताय? काय नाही, काकूंना विचारत होती काकू कधीपासून आलाय, किती वेळ उघड असतं. काकूंना चौकशी करत होती जरा. बस काय नाही. अहो, किती वर्ष झालं तुम्ही इथे? 10 वर्ष. अरे बापरे. दुकान होते म्हणजे मागून झाले. सो पायथ्याशीच आहे किल्ल्याच्या काकूंचं. हा सगळ्यात दुकान? पहिलं दुकान पायऱ्या होतं. तर तुम्ही आले तर काकूंकडे नक्की या. या यस आम्ही जातो आता वर. काकूंच्या दुकानाला सध्या नाव नाही वाटतं, नाही काकू? दुकानाला नाव नाही दिलं काही? हा ना, आहे ना नाव जेवण काय असं मसाल्याला घातलेली आहे, मोदीने दिलेली. मोहिनी हा, मोदी बघा. या इथे पायथ्याशीच आहे दुकान. चले आपण. चला येतो काकू. हाय. चल चल चल. बोल घे. फायनली पायऱ्या चढत आम्ही आलोय त्या दरवाजाला. मला ते वाचता येत नाहीये कारण मी चष्मा नाही लावले. गणेश दरवाजा. गणेश दरवाजा आणि इथून प्रवेश करत आम्ही कडेगडाला एंट्री करणार आहोत. आतले व्ह्यूज तुम्हाला दाखवतो, स्नॅप्स टाकतो छोटे छोटे. तुम्ही पण बघा, आनंद घ्या आणि खूप छान वाटलं तर नक्की विजिट करा. जमलं तर ग्रुपमध्ये या, एकटं वगैरे येऊ नका कारण वारं भरपूर आहे आणि पाऊस तसा खूप नाहीये. बट इनकेस जर पाऊस खूप झाला तर त्या पायऱ्यांवरून भरपूर पाणी वाहतं. So, येणार असेल तर ग्रुपमध्ये सेफ साईड. चलो ऊपर. लेट्स गो. तर तोफाचा गोळा पण आहे बस. आम्ही आलो कोरीगड. हे इथे कोरई देवी माता मंदिर आहे. दाखवतो आम्ही तुम्हाला व्ह्यू. फुल फॉगच फॉग आहे. पाऊस तर खूप जोरात आहे. हवाच हवा आहे. सध्या एवढं वारं म्हणजे बनसरू बनसरू हा. होतं, पण जेव्हा वारं येतं तर खूप जास्त वेगाने येतं मला. आणि मंदिर आहे आतमध्ये. ज्या देवीच्या नावाने हा गडाचं नाव पडलेलं त्याच देवीचं मंदिर आहे. तर आणि गडावर एंट्री केल्या गेल्या सगळ्यात शेवटच्या डोंगाला हे मंदिर आहे. आले तर त्याला नक्की विजिट करा. चलो आता आमचा मोबाईल लावत आहे. On the dance floor, moving like a zombie for sure. My skin is looking paler, I'll figure it out later. Don't be so concerned, just exaggerate.
काय म्हणते मज्जा. हे बघा मागे बदबदाई बदबदाई. आतापर्यंत पूर्ण फॉग होतो आता जरा क्लिअर. चालत आलं काहीतरी ह्या बदबदाई. हा इथूनच रस्ता आहे. इथूनच आतापर्यंत पाऊस चालू होता आता जरा क्लिअर झालं थोडं. आता आम्ही खाली चाललोय. हे वर जायचं रस्ता इकडनंच आम्ही खाली आलोय बघा. वा, हा वर जायचा रस्ता आहे. हा आणि इथं नाही आणि खाली पण इथं नाही इकडनं झालं. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता आम्ही जातो खाली. हे बघा मस्त आहे जंगलच जंगल तिथे. कॅमेऱ्यावर पाणी आहे आय थिंक. हा थोडस पाणी ते टेन्शन पाऊस चालू आहे ना. चलो सामने. कसं वाटतंय मज्जा. अच्छा मज्जा मला तर वाटत नाही मज्जा. तर त्यांनी जीवावर येतं हळूहळू चाल जरा. हा, हळू. त्यांनी जीवावर येतोय. हम्म पाय थोडे जास्त दुखतात उतरताना. हम्म. चढताना एवढं काय वाटत नाही. पण ठीक आहे आता कारण सगळे भिजले ना, पाय भिजले, शूज भिजले, डोकं भिजले, रेनकोट घालून भिजले. रेनकोट घालून पण भिजलो. ते काय होतच तसं पावसाळ्यामध्ये. पण ठीक आहे काही इश्यू नाही. पूर्ण जंगलचा रस्ता आहे. शूज काढायच्या पहिले आता जाऊन. चले चला चला चला. काय म्हणता काय म्हणता. आलोय मॅगी खायला. हे बघा ही खाते मॅगी कशी आहे. माझं हे बघ ना बघ ना तिथे. मगाशी त्या कस्टमर आलेले त्यांनी बी काहीतरी आणलेलं इथं खाल्लं आणि मग गेलं म्हणलं खाऊ खाऊ. आता खायचं म्हणलं तर काय जागा काय मोडून खाते का माणूस. म्हणलं खा ते तिकडं पुढं ना खाऊन देत नाही. जेवायला जोपर्यंत घेत नाही तर खाऊ देत नाही असं हा, करतात. उचकून लावतात. खाऊ दे ना आणले तर आपण जर कुठं गेलं तर आपल्याला बी कोणीतरी बसून दिलं पाहिजे ना. ते तर आहेच. मी खातो मॅगी आता. लोकांचा विचार नाही करीत खायला घेत नाही म्हणून उचकावून देतात. It's a shot and the glowing red. I don't need sleep 'cause it's all in my head. It's all in my head. It's all in my head. You can find me on the dance floor. आम्ही आता आलोय टायगर पॉइंट. टायगर पॉइंट ला टायगर नाही लायन पॉइंटला लायन. कॉफी घेतो आता आम्ही आणि बुट्टा खातो. मला व्ह्यू दाखवतो आहे तसं फॉगच काय ते सर नाही. दाखवतो तुम्हाला व्ह्यू. आपला खूप आहे इथं. माकडं खूप आहे तिथे. त्यांचा ही माकडी सेनापती, त्यांचा सेनापती. माकडांचा सेनापती. माकडी दाखवतो तुम्हाला व्ह्यू. आता सध्या कॉफी आहे. मॅगी तर खाल्लीच आम्ही तिच्या आहे की नाही. आता फक्त कॉफी आणि बुट्टा मग निघतो आम्ही घरी. रस्त्यात जेवण करू. चलो मी दाखवतो तुम्हाला व्ह्यू. You can find me on the dance floor. Moving like a zombie for sure. My skin is looking paler. I'll figure it out later. Don't be so concerned. It's exaggerated. सॉरी. हा ते इतकं सगळं खाल्ल्यानंतर बेकारी ना साहजिक होती. आणि मी आता सस्त नाही सुस्त झाली आहे. आणि मी पिली कॉफी. याने पिली कॉफी. मी घेतलेली ब्लॅक कॉफी पण आवडली नाही ती त्यांनी. ब्लॅक कॉफी साखर पण टाकून घेतली. हा तर ते काय मला आवडले नाही. सो ब्लॅक कॉफी आवडल्यासारखं म्हणजे मला इतकं कडू नाही प्यायचं. इट्स लाईक की औषध पितोय. मग थोडासा टेस्ट असायला पाहिजे काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये. म्हणून मग मी हलकीशी एकदम लाईट त्याच्यामध्ये त्यांना शुगर ऍड करायला लागली. ते पण तरी ते चांगले लागतच नव्हते. त्यांचं ते प्रोपोर्शन जे होतं ना कॉफी शुगर आणि वॉटर त्यालाही जास्त चुकलं होतं. किंवा मला चुकलं नव्हतं किंवा मलाच असं आवडतं तसं नव्हतं. म्हणून मग मी नाही घेतली. आणि आता मला खूप जास्त झोप येते. बट ब्लॉग एंड करायचा होता आणि यावेळेस विसरायचं नव्हतं. तर आम्ही आता निघालोय घरी जायला. आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.
जर आवडणार लाईक सबस्क्राईब. हा तेच म्हणणार होते. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, फॅमिली, फ्रेंड्स सगळ्यांना, आणि त्यांना पण बघायला लावा. आमच्या ह्याच्यावरच वाढवा. ओके, थँक यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.